पाटील. हॅलो यस स्टार्ट. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीसाठी आला जितेंद्र पाटील. स्ट्राईकला रोहन. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शिवम यांचं. एकच धाव मिळते. तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता रोहन यांचा, मात्र चेंडू काय बॅटच्या राडामध्ये आला नव्हता आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शिवम यांचा. एका धावाने श्री गणेश होतोय वर्ल्ड किंग या संघाचा. तर स्ट्राईकला प्रभाकर मेहता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संधी तर निर्माण झाली आहे आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत प्रभाकर मेहता. जितेंद्र पाटील यांनी यश मिळवलंय. सुंदर जितेंद्र पाटील यांची गोलंदाजी. सुंदर झेल त्या ठिकाणी गोविंदा यांचा. त्या ठिकाणी बाद होत तंबूत परतले आहेत प्रभाकर मेहता. पहिल्या चेंडूवरती त्यांचा अडसर दूर केला जितेंद्र पाटील यांचा. सत्यवान पाटील याने स्टेजवर संपर्क साधायचा आहे. सत्यवान पाटील. प्रभाकर मेहता त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रथमेश खामगावकर. एक सिंगल जरूर आली होती. त्यानंतरच्या चेंडूवरती जितेंद्र पाटील यांनी कमबॅक केलाय. प्रभाकर मेहता यांना झेलबाद करून तंबूचा रस्ता दाखवलाय. आपल्या संघासाठी तारणहार होऊन म्हणून आले आहेत गोलंदाजीसाठी. बाबू प्रथमेश. तर गोलंदाजीसाठी जितेंद्र पाटील. यावेळेला पॉइंट दिशेने मारलेला चेंडू त्या ठिकाणी एक धाव तर मिळते आहे. सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी आणि सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल जितेंद्र यांची. सेमीफायनलचा सामना, एक मॅच पहिला सेमीफायनलचा सामना रंगला. त्यामध्ये वर्ली फायटर या संघाने बाजी मारली आणि फायनल मध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना किंग विरुद्ध चॅलेंजर. जितेंद्र पाटील गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी रोहन भोसले. कडवं आव्हान असेल जितेंद्र पाटील यांच्या समोर. रोहन भोसले यांच्यासाठी चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. जितेंद्र पाटील प्रयत्न करताय. सुंदर पॉवर प्लेचं पहिलं षटक. मोठ्या फटक्यामध्ये चेंडू मारायचा होता. रोहन भोसले यांना सूर गवसत नाही आहे. जितेंद्र पाटील तिकट्या ताकदीचे गोलंदाज. निर्धाव चेंडू. सेमीफायनलचा दुसरा सामना. पुन्हा एकदा जितू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. संधी निर्माण केली आहे आणि या ठिकाणी रोहन भोसले मोठा मासा गळाला. जितेंद्र पाटील सक्सेसफुल गोलंदाज. पॉवर प्ले मध्ये 2 गडी मिळवून दिलेत आणि शिवमचा सुंदर झेल त्या ठिकाणी. शिवम सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. जितेंद्र पाटील यांचं मात्र कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आणि वर्ल्ड चॅलेंजर या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की जितेंद्र पाटील यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. दुसरा गडी बाद केलाय त्या ठिकाणी. रोहन भोसले मागच्या सामन्यामध्ये वादळ निर्माण केलं होतं आपल्या फलंदाजीने, मात्र या सामन्यामध्ये जितेंद्र पाटील यांनी मात्र आपला
सुंदर चेंडू टाकून रोहन भोसले नावाचं वादळ शांत केलंय. ऍक्च्युली वादळ बिदळ असं काही नसतं. जर समोर संदेश कानगुडकरची टीम असेल तर कोणी असो, प्रभा असो, रोहन भोसले असो, वेंडी 100 का 150 रन मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते. पण ऍक्च्युली आता असं झालेलं आहे की संदेश कानगुडकर समोर नाही आहे, म्हणून त्यांची निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री सत्यवान पाटील यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश कीर. यांना नम्र विनंती आहे की त्यांचं पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. जितेंद्र पाटील उर्फ जितू यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून 2 गडी महत्वाचे त्यांनी बाद केलेले आहेत. तसेच आमचे सत्यवान पाटील मंडळाचे हितचिंतक जे सहकार्य करत असतात दरवर्षी, याही वर्षी केलेले आहे मंडळातर्फे, त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे जे आयोजित केलेले आहे ते वर्ल्ड स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती. आणि अतितटीचा हा उपांत्य फेरीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना, जो बलाढ्य संघ म्हणून आपण ओळखला जात होतो वर्ल्ड किंग्स, पण त्याचे 2 बलाढ्य असे फलंदाज बाद झालेले असले तरी हा एक फलंदाज सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करून फक्त 2च धावा दिलेल्या होत्या. जितेंद्र पाटील उत्कृष्ट असा हा गोलंदाज, जो यष्टीच्या मागे यष्टी रक्षक म्हणून जो काम करतोय, पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून विस्फोटक फलंदाज रोहन भोसले याला पहिल्या षटकामध्ये त्याने बाद केलंय. पण अजूनही एक फलंदाज प्रथमेश उर्फ बाबू अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. आता बाबूलाच कमीत कमीत शेवटपर्यंत राहावं लागेल जर हा सामना विजयी येऊन अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल. शिवम याच्या दोन्ही चेंडूमध्ये 2 षटकार मारून धावसंख्या जी पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा तिसरा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 चेंडू आणि 20 धावा. तीन चेंडू आणि 20 धावा. सुंदर अशी फलंदाजी प्रथमेशाची आपल्या संघासाठी. रोहन भोसले आणि प्रभाकर मेहता असे 2 विकेट्स गेल्यानंतर प्रथमेश फलंदाजीला येऊन त्यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळलेली आहे.
3 चेंडूवरती 3 षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 चेंडू आणि 20 धावा. चौथा चेंडू हाही षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 21. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि सामना करेल कुणाल. 5वा चेंडू शिवम याचा आणि सामना करेल कुणाल. अतिशय सुंदर असा फटका ऑप्शनच्या दिशेने पण एकच धाव मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 22. 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 22. शेवटचा चेंडू असेल या षटकातील हा शेवटचा चेंडू. पाच चेंडू आणि धावसंख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू लेगच्या दिशेने टोलावलेला आहे. एक धाव मिळेल आणि धावसंख्या झाली ती 23. 2 षटक आणि धावसंख्या झालेली आहे ती 23. विश्वामित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे कालपासून हे चाललेले सामने अतिशय सुंदररित्या पार पाडत आहेत आणि हा उपांत्य फेरीचा दुसरा सामना अतिशय अतितटीचा आणि रोमांचक असा हा सामना. दोन्ही संघ बलाढ्य असे हे संघ. पाहूया अंतिम फेरीमध्ये कोणता प्रवेश करतोय, कोणता संघ प्रवेश करतोय. पुढील गोलंदाज मनीष यादव. अतिशय सुंदर असा गोलंदाज. या संघातील संघ मालक मनीष यादव यांची गोलंदाजी आणि पहिला चेंडूवरती हवेत उडलेला बॉल आणि बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी पहिलाच गडी बाद. अतिशय बेकार अवस्था चाललेली आहे वरळी किंग्स या संघाची. तिसरा गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 23. रिव्ह्यू घेतलं का? सिद्धेश गावण जिथे कुठे असतील पंचांशी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया रिव्ह्यू सक्सेस होतो आहे की नाही. सर्वांचे लक्ष पंचांवरती आहे. पंच कोणता निर्णय देत आहेत.
पंचांनी निर्णय दिलेला आहे, फेअर डिलिव्हरी आहे आणि बाद. आपण रिव्ह्यू गमावलेला आहे. धावा संख्या झालेली आहे ती 23. पहिल्याच चेंडूवरती मनीष यादव याने एक गडी बाद करून धाव संख्या झालेली ती 23, 3 गडी बाद. पुढील फलंदाज विनू. अतिशय सुंदर असा फटका विनूचा आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 29. दुसरा चेंडू मनीष यादव याचा आणि विनू याने त्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडू आणि 29 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आणि विनू हा सुद्धा बाद होत आहे. चौथा झटका वर्ली किंग्स या संघाला हा चौथा झटका. चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 33. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 33. फलंदाज आलेला आहे धीरज बैकर. नावाजलेला असा हा फलंदाज धीरज बैकर अतिशय सुंदर फलंदाजी करतो. मागच्या मॅच मध्ये सुंदर असे झेल त्याने घेतले होते, आपल्याला पाहायला मिळालेले होते. आणि हा फलंदाजी करताना पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण हा निर्धाव धावाचा हा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मनीषाची आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 29 या धावसंख्येवरती, 33 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धीरज बैकर याचं लक्ष असं असेल की या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न त्यांचा असेल, पण निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती.
3 षटक संपलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 33. चौथं षटक घेऊन येत आहेत शिवम. वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं चौथं षटक. कुणाल. पाहूया आता कुणाल आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय. धावसंख्या झालेली आहे ती 33. तिसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली 33. वैळी किंग्स ची धावसंख्या 33. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. 33 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. लेग साईडच्या दिशेने हात टोलावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या 34. पुन्हा एकदा धीरज बैकर स्ट्राईकला आलेले आहेत. काहीतरी अपेक्षा असतील धीरज बैकर यांच्याकडून वैळी किंग्सच्या. आणि वैळी किंग्सचा हा धीरज बैकर ह्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची. पण पाहूया शिवम याचा सामना ते कशा प्रकारे करतील. 2 चेंडू झालेले आहेत. हा तिसरा चेंडू. षटकार मारण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नाला यश लाभलेलं आहे आणि सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 40. माझ्या मते वैळी किंग्स या संघाची मागच्या मॅच मध्ये 2च षटकामध्ये 40 धावा झालेल्या होत्या आणि आता चौथं षटक लागलंय 40 धावा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ रोहन भोसले जर खेळपट्टीवरती उभा असेल तर याची धावसंख्या कुठच्या कुठे जाईल याचा काहीही अंदाज लावू शकत नाही. हा, पण समोर संदेश कंगुटकर असणं हे सुद्धा गरजेचं आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न नाहीये. धावचित झालेले आहेत. धीरज बैकर धावचित. धावसंख्या झालेली आहे ती 41. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 41 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 41. सामना करतोय तो विनू.
कमीत कमीत 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचायचं असेल, जर समाधानकारक धावसंख्या हवी असेल. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्रिफळाचीत झालेला आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 41 या धावसंख्येवरती. चार षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 41, 41. बेल्ट्स सिद्धेश गावण जिथे कुठे असतील बेल्ट्सची अरेंजमेंट करायची आहे. बेल्ट्स तुटलेले आहेत. पांडू मामा सिद्धेश गावण चार षटक संपलेले असताना धावसंख्या झाली आहे ती 41. शेवटचा षटक घेऊन येत आहेत अजय. अतिशय नावाजलेला असा हा गोलंदाज आहे. 2 मॅचेस मध्ये लास्टच्या अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. हा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवरती पुन्हा एकदा पहिलाच गडी बाद. अजय एकदम आपल्या संघासाठी पहिल्या मॅच पासून फायर. अजय नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं है, फायर है, फायर. अजय फायर म्हणून आलेला आहे आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज कट मारलेला आणि हा चौकार. सुंदर अशी कट ऑफसेटच्या दिशेने आणि चौकार. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 45. साजन पाटील सर स्वतः आलेले आहेत. पाहूया शेवटचे पुन्हा एकदा प्रयत्न लेगच्या दिशेने टोलावलेला आणि हा चौकार. 4 and 9 49 49 रन झालेले आहेत आणि शेवटचे
3 चेंडू शिल्लक. कमीत कमी 3 चेंडूमध्ये 2 षटकार तरी आले पाहिजे तर समाधानकारक धावसंख्या उभी राहील याची नोंद घ्यायची आहे. जर आपल्याला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर कमीत कमी समाधानकारक धावसंख्येसाठी 2 षटकार तरी 3 चेंडूमध्ये आलेच पाहिजेत याची नोंद घ्यायची. पण अजय नाम सुन के फ्लॉवर मत समझना फायर आहे. आणि हा पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. एक धाव पूर्ण दुसरी जागण्याचा प्रयत्न आणि साजन पटेल सर अतिशय रनिंग द बिटवीन सुंदर. 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या झाली आहे ती 51. 50 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. 51 धावसंख्या झालेली आहे किंग्स या संघाची. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये एक तरी लांब फटका मोठा फटका आलाच पाहिजे. पण अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि हा धावचित साजन सर यांनी स्वतः स्ट्राईक घेतलेली आहे. त्यांचा विचार असाच असेल यांची बॅट लागत नाही मी माझा प्रयत्न करतो. जर माझ्या बॅटने एखादा चौकार किंवा षटकार आला तर थोडी धावसंख्येमध्ये वाढ होईल. पण समोर अजय अतिशय बेधडक गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये तर त्याची गोलंदाजी अशी कळत नव्हती की कसा गोलंदाज आहे या काय आहे पण त्याने नंतर दाखवून दिलं फायर आहे मैं. शेवटचा चेंडू आणि सामना करतील साजन पाटील सर. आणि शेवटचा चेंडू चौकार मारण्याचा हा प्रयत्न. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आहे पण धावचित आणि धाव संख्या झालेली आहे 5 and 2 52 52. वरळी चॅलेंजर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 30 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा 104 धावा ठोकल्या होत्या वरळी किंग्स या संघाने त्याच्या निम्मे धावा आता फक्त झालेल्या आहेत 52. याचं कारणच असं की रोहन भोसले आणि प्रभाकर मेहता सारखा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद होतो तर धावसंख्या निम्मी होऊन जाते. फक्त 52 धावसंख्या झालेली आहे. पण क्रिकेट आहे काही होऊ शकते. जर गोलंदाजी चांगली केली तर संघ अंतिम फेरीमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो कारण का त्यांच्याकडे घातक गोलंदाज स्वतः साजन पाटील सर यांनी सुद्धा मागच्या मॅच मध्ये आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 7 धावा दिलेल्या होत्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आणि आपल्या संघाला सचिन तोडणकर सारख्या घातक फलंदाजाचा झेल पकडून आपल्या संघाला पुढील सामन्यामध्ये प्रवेश करून दिला होता. असे गोलंदाज साजन पाटील सर यांना काहीतरी जादू करावी लागेल आपल्या गोलंदाजीमधून कारण का फक्त 53 धावा करायच्या आहेत. वरळी चॅलेंजर्स या संघाला 30 चेंडूमध्ये फक्त 53 धावा करायच्या आहेत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. उपांत्य फेरीचा हा सामना जो संघ उपांत्य फेरीमध्ये विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पण बघायला गेला तर गेल्या 4 पर्वांचा रेकॉर्ड आहे की वरळी किंग्स हा संघ नेहमी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. तर अजूनही ती वेळ गेलेली नाही आहे
52 धावसंख्या इतकी सुद्धा लहान नाही आहे. जर गोलंदाजी चांगली पडली, क्रिकेट आहे, काहीही होऊ शकते. प्रयत्न शेवटपर्यंत असावे. प्रयत्नांती परमेश्वर. जी काही जादू करायची असेल ती पहिल्याच गोलंदाजीपासून सुरुवात करायला लागेल, कारण का साजन पाटील सरांसारखा गोलंदाज वळी किंग्स या संघाकडे आहे, जो आपल्या फिरकीमध्ये कोणत्याही फलंदाजाला पकडू शकतात असे हे गोलंदाज. अंपायर्स खेळपट्टीपर्यंत जाताना वरील चॅलेंजर्स आपले फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाजीसाठी मंडळाकडे वेळेची कमतरता आहे. फलंदाज येत आहेत. स्वतः मनीष आणि प्रदीप उर्फ मोनू नावाजलेले असते दोन्ही फलंदाज. पाहूया वर्ल्ड किंग्स या संघाकडून गोलंदाजीसाठी कोण येतोय. फिरकी जादूगर साजन पाटील सर येत आहेत का साजन पाटील सर कोणा दुसऱ्याला ट्राय करण्याचा प्रयत्न करतील, पण मला असं वाटत नाही, कारण का साजन पाटील सर हे सगळ्याच सामन्यामध्ये त्यांनी सुंदर गोलंदाजी केली. आणि हा स्वतः साजन पाटील सर, फिरकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे साजन पाटील सर. 54 धावसंख्या झालेली असताना सिद्धेश गावणेच्या चेहऱ्यावर काही सजराचं टेन्शन दिसते आहे, कारण का धावसंख्या ही फक्त 54 झालेली आहे. 52 झालेली आहे. 53 ला विन. मागच्या सामन्यामध्ये जसा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटलेला होता, तो आनंद कुठे हरपलेला आहे. मगाशी मलाच फोन करून सांगत होते, जर भोसले यांनी 3 षटकार मारले त्याच्या गोलंदाजीवरती प्राइस ठेवलेलं होतं. खुश खबर आहे, जर मोनू यांनी पहिल्याच षटकामध्ये 3 चेंडू 3 षटकार मारले तर सिद्धेश गावंड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने आणि हा चौकार. पहिलाच चेंडूवर उत्कृष्ट असा चौकार. मोनू याचा आणि धावसंख्या झालेली आहे 4. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 4. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने फटकावलेला आहे. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. पुढील फलंदाज स्ट्राइक वरती आलेले आहेत ते मनीष. 2 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या असताना मनीष हा स्ट्राइक वर तिसरा चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा मनीष. दोन चेंडू आणि 5 धावा. तिसरा चेंडू सामना करेल मनीष. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करत आहे. आणि सुंदर असा फटका लेगच्या दिशेने आणि सीमारेखा पार षटकार. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडूत 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पहिल्याच 3 चेंडू मध्ये 11 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक.
रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चार चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने आणि हा प्रभाकर मेहता. सुंदर असा झेल प्रभाकर मेहता याचा आणि मनीष यादव बाद. पहिला गडी मिळवून दिलेला आहे मनीषाच्या स्वरूपात. पहिलाच गडी बाद. सुबोध मांजरेकर. 5 चेंडू आणि 17 धावा. पुढील फलंदाज अबाव 40 प्लसचा खेळाडू संतोष उर्फ दाऊ. पुढील फलंदाज सामना करेल साजन पाटील सर यांचा. पाच चेंडू आणि 17 धावा. शेवटचा चेंडू आणि सामना करेल संतोष. पाहूया संतोष उर्फ दाऊ कोणती कामगिरी बजावतील. आणि हा सुंदर असा फटकार. पण पाहूया मागे कोणीही खेळाडू नाही आणि हा चौकार. दाऊ याने आपल्या पहिल्याच चेंडू मध्ये सुंदर असा चौकार मारलेला आहे. तिथे खेळाडू असताना तो खेळाडू त्यांनी पुढे गेला असं मला वाटतंय आणि चौकार गेला. नाहीतर हा गडी बाद झाला असता. जर मागे कोणताही खेळाडू असता तर नक्कीच तो खेळाडू बाद झाला असता. पंचांना नंबर विनंती की सामन्याला सुरुवात करायची आहे. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे याची नोंद घ्यायची आहे. अंतिम सामना आपल्याला पूर्णतः 5 ओव्हरचा खेळवायचा आहे आणि बक्षीस समारंभ सुद्धा उजेडातच करायचा आहे. पुढील फलंदाज दाऊ आणि दाऊ नाहीये प्रदीप यादव उर्फ मोनू. सामना करेल आकाश याचा. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती आकाशाने. आता पाहूया आता खरंच गरज आहे त्याच गोलंदाजीची जी मागच्या सामन्यात केली होती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. थोडस महागडा असं शतक. पण पाहूया दुसऱ्या षटकामध्ये आकाश आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 23. 1 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 23. दुसरा चेंडू. मोनू याचा पण हा निर्धाव धावाचा चेंडू. धाव की नको करत पण डाऊ याने सुंदर अशी कामगिरी केलेली आहे की प्रदीप यादव याला पुन्हा मागे पाठवलेला आहे. निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या ती स्थिरावलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 23. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आकाशाची आणि हा मला वाटतंय सीमारेखा पार षटकार. सुंदर फलंदाजी प्रदीप आणि संतोष उर्फ दाऊ याची. आपल्या संघासाठी धावसंख्या पोहोचलेली आहे
ती 29 या धावसंख्येवरती 3 चेंडू आणि 29 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 29 धावा. वरळी किंग्स कडून माझ्या मते हा सामना थोडा निसटला आहे. पण जर अजूनही चांगली गोलंदाजी केली तर थोडा काहीतरी बदल होऊ शकतो. एका 2 विकेट जर त्यांना मिळाल्या तर काहीतरी फरक पडू शकतो आणि आकाश ती कामगिरी करू शकतो, कारण का मागच्या 2 ते 3 सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी त्याने केली होती. पुन्हा एकदा लेक्साच्या दिशेने साजन पाटील सर बॉलच्या मागे आणि हा बॉल पकडलेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण पाहूया काय होते. आणि यशस्वी. जिथे धावचित झाला असता तिथे रन सुद्धा गेलेला आहे आणि धावचित सुद्धा नाही झालेला आहे. याचा अर्थ लक फॅक्टर थोडासा का ना होईना पण वरळी चॅलेंजर्स या संघाकडनं फिरत आहे. आणि अतिशय सुंदर अशी कामगिरी दोघांची, प्रदीप यादव आणि संतोष यांची. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल मोनू. याचा अतिशय सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. पुन्हा 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 33. आणि शेवटचा चेंडू. अजूनही 1 चेंडू शिल्लक. एकच बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती डबल, नंतर डॉट, मग 6 आणि नंतर 2-2 दोनदा 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू. 3 डबल, 1 षटकार आणि 1 डॉट. अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू शिल्लक आणि मोनू हा सामना करेल आकाशाचा. एकोणीस चेंडूत 19 धावांची गरज. काहीही होऊ शकतं. व्हेरी गुड, वेल बॉल. अजूनही 18 चेंडूत 19 धावांची गरज. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. जसं कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये 2 चेंडूत 1 धाव हवी असताना 2 चेंडूत एकही धाव झालेली नव्हती. तसंच काहीतरी जादू जर आता झाली तर काहीही होऊ शकते. पण शेवटी काही नाही, फलंदाजीमध्ये आपली जादू चालली नाही तर रोहन भोसले गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया. 18 चेंडू आणि 19 धावा. 18 चेंडूत 19 धावांची गरज. अजूनपर्यंत वरळी किंग्स या नावावरती रेकॉर्ड आहे की त्यांनी 4ही वर्षामध्ये वरळी प्रीमियर लीग याच्या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रवेश केलेला आहे. आणि ह्या 5व्या पर्वामध्ये थोडीशी बिकट अवस्था आहे पण वेळ अजूनही गेलेली नाही आहे. 18 चेंडू आणि 19 धावा. जर एकात 2 गडी जर बाद झाले तर सामना अतितटीचा होऊ शकतो. कारण त्यांनी शेवटी पेटीतला बॉलर रोहन भोसले याला गोलंदाजी दिलेली आहे. आणि पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू. रोहन भोसले यांनी जी कामगिरी फलंदाजीमध्ये कमी करू शकले नाही ती गोलंदाजीमध्ये करत आहेत. त्याची भर आणि त्यांना ती करावीच लागेल. जर त्यांना आपल्या साजन पाटील सरांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू. आणि पाहूया धावचित करतात का केलं. आणि संतोष उर्फ दाऊ बाद. स्ट्राईक वरती प्रदीप यादव उर्फ मोनू हे आलेले आहेत. 2 चेंडूत एकही धाव न देता संतोष उर्फ दाऊ हे बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज विकास उर्फ गोविंदा.
गोविंदा गोविंदा गोविंदा. सतरा चेंडूत 19 धावांची गरज. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही 3 धावा वर आहेत. रोहन भोसले जशी गोलंदाजी करत आहे तशीच गोलंदाजी जर त्याने केली तर रिझल्ट बदलू शकतो. कारण का यष्टीरक्षक प्रभाकर मेहता, धोनीचा मास्टर माइंड प्रभाकर मेहता लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. आणि लेग ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण. धीरज भैकर जो गेल्या मॅच पासून अतिशय आपलं पूर्ण प्राण ओततोय प्रत्येक सामन्यासाठी. मगाशी सुद्धा त्याने सुंदर अशी झेल घेण्याचा प्रयत्न केलेला होता. ती एक झेल त्याला घेता आली नाही पण दुसरा झेल त्याने सुंदर पकडला होता आणि आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 धावा त्याने अडवलेल्या आहेत. एक प्रत्येक धाव महत्वाची आहे आताच्या वेळेला आणि त्याच्यात पूर्णपणे आपलं समर्थन ओतताना धीरज बैकर फक्त आणि फक्त वर्ल्ड किंग्स या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल आणि हा ऑफसाईडने काहीच करू शकत नाही आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 42. तेरा चेंडूत 11 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 11 धावा. वरळी चॅलेंजर्स या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 13 चेंडूत 11 धावांची गरज. अतिशय सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा रोहन भोसले याचे फलंदाज त्रिफळाचीत. 12 चेंडू आणि 11 धावा. असा कोण गोलंदाज आहे जो 12 चेंडू मध्ये 11 धावा म्हणजे कमीत कमीत या षटकामध्ये 2 ते 3 धावा देऊ शकतो असा गोलंदाज त्यांना हवा असेल वर्ल्ड किंग्स या संघाला. माझ्या मते तरी साजन पाटील सरांशिवाय कोणताच ऑप्शन नसेल आत्ताच्या वेळेला. कारण का 12 चेंडू आणि 11 धावा हवा असताना फिरकीचा जादूगर साजन सर हॅलो जितेंद्र पाटील आपल्यासाठी दिवाकर सरोज यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. त्यांना तुमच्या बॅट मधून एक षटकार बहायचा आहे. बाकी ते 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देतील असं मेसेज आलेला आहे दिवाकर सरोज यांच्याकडून. पुढील गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा आकाश.
सामना करेल गोविंदा. 12 चेंडू 11 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी करावी लागेल. डॉट्स बॉल घ्यावे लागतील. दोन एक विकेट घ्यावे लागतील. सामना करतोय आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न आपण पाहूया. सीमारेखा पार षटकार. थोडस वळली किंग्स या संघासाठी थोडा कठीण झालेला आहे आता रस्ता, कारण का हा षटकार गेलेला आहे. जर ह्या षटकामध्ये 2 रन्स गेले असते थोड्याशा आशा वाढल्या असत्या, पण पहिल्याच चेंडूवरती षटकार आणि वर्ल्डी किंग्स या संघाच्या आशा थोड्या संपुष्टात आलेल्या आहे. आणि पहिल्यांदा असं होईल की वर्ल्डी किंग्स हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकणार नाही. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर धावसंख्या झालेली आहे 49. 49. अतितटीचा हा सामना आणि रोमांचक असा हा सामना, ज्या वेळेला अतिशय गरज असताना माझ्या मते तरी ही गोलंदाजी, हे षटक साजन पाटील सर यांनी करायला हवी होती अशी माझी स्वतःची इच्छा होती. आणि रिव्हर्स मध्ये हा पुन्हा एकदा चौकार आणि फक्त अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे आणि संघ वर्ल्ड चॅलेंजर्स हा संघ विजेता झालेला आहे आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रथमच असं झालेलं आहे की वर्ल्ड किंग्स